मंडळी, जेवणाच्या ताटामध्ये ही अशी मिरची असेल ना, काय मजा येईल ना खायला. आवडेल ना तुम्हाला रेसिपी बघायला? तर शेवटपर्यंत नक्की बघा. अहो हीच काय, कुठलीही चटणी जर असेल ना आपल्या जेवणाच्या ताटामध्ये, तर आपण पोट भरून खातो. तर अगदी सोपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आणि खूप चविष्ट लागते. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया. तिथे ना या प्रकारच्या मिरच्या घेतल्यात आपण. बाजारात सहज उपलब्ध असतात आणि सहज मिळतात, म्हणजे आणि 20 रुपये पाव किलो वगैरे असतात, तर पाव किलोत भरपूर येतात. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता त्याच्या आतमध्ये भरण्यासाठी आपल्याला स्टफिंग करायचं आहे. मसाला तयार करूयात. तर इथे आम्ही धणे आणि जिरे घेतलेले आहेत, ते पॅनमध्ये घातलेत. पॅन ऑलरेडी तापण्यासाठी ठेवला होता. तर हे ना हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, कच्चापणा जाईल असं या पद्धतीने. तर 1 मिनिटभर असं छान असं भाजून घेतलं. आता यामध्ये घालायचे लसणाच्या पाकळ्या. तर गावरान लसूण घेतलेला आहे मी. अगदी त्याचं सालसुद्धा फक्त हातावरती असं चोळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. तर हे सुद्धा हलकंसं असं परतून घ्यायचं अर्धा मिनिटभर फक्त नंतर. आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं. तर त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत भाजलेले. तर शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून ठेवत असते जास्तीचे. तर इथे शेंगदाणे, धणं, जिरे आणि लसूण. आणि ह्यामध्ये आता आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, मसाले घालायचे आहेत नंतर. तर थोडंसं ना जाडसर वाटून घेतले, पाहू शकता. अगदी जाडसर वाटून घेतले. हवं तर यामध्ये ना तुम्ही थोडेसे तीळसुद्धा भाजून घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही घालू शकता. तर इथे ना मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर मसाल्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद पावडर घालायची आहे. जिरं तर आपण ऑलरेडी घातलेलं आहे वाटणामध्ये. थोडंसं ना लिंबू पिळायचं यामध्ये, म्हणजे काय होतं, चटणीला ना अजून चव भारी लागते. किंवा ना तुम्ही यामध्ये ना दहीसुद्धा मिक्स करू शकता, खूप मस्त लागतं. आंबटपणा येतो आतमध्ये असा छान. तर अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे. आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं. तर मीठ घालून घेऊयात. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे रेसिपी अपलोड केली तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. तर इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि मसाले तुम्हाला आवडत असतील ना अजून मसाले घालायचे तर तुम्ही घालू शकता, पण इतक्यामध्ये सुद्धा खूप चविष्ट लागतं. तर यामध्ये तुम्ही थोडंसं खोबऱ्याचा किस घालू शकता भाजलेल्या. तर या पद्धतीचं सुद्धा खूप छान लागतं. आणि बघू शकता किती छान असं आपला मसाला तयार झालेला आहे. तर मिरच्या ऑलरेडी मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आता या पद्धतीने असं ना मधून फक्त एक चीर मारून घ्यायची आणि त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. हवं तर तुम्ही आतमधल्या बिया वगैरे काढून घेऊ शकता, पण मी नाही काढणार आहे. तर तुम्हाला जर जास्त अजून चविष्ट, म्हणजे ज्यांना खूप असं खारट खाण्याची सवय आहे, त्यांनी आतमध्ये मिरचीला कापून असं थोडंसं मीठ लावून घेतलं तरी काही हरकत नाही. पण शक्यतो मसाल्यामध्ये पुरेसं होतं मसाल्यामधलं मीठ. आणि हे पाहू शकता या पद्धतीने ना असं दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा. ही मसाला भरून आहे ना तुम्ही बेसन पिठामध्ये तळूनसुद्धा खाऊ शकता, तीसुद्धा खूप छान लागते. नक्की तशीसुद्धा ट्राय करा. तर या पद्धतीने ना सगळ्या मिरच्या आपण भरून घेऊयात. मस्त दिसते ना. तर दुसरीसुद्धा भरून घेऊयात आपण. या पद्धतीने ना सगळ्या भरून घेऊयात. आणि नक्कीच तुम्ही बेसन पिठामध्ये सुद्धा तळून खाऊ शकता असं स्टफिंग भरून त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने असं सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा मसालासुद्धा उरलेला आहे. तर इथे त्याच पॅनमध्ये ना मी आता तेल घालणार आहे. आणि आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करायचं आहे. तर त्यामुळे ना गरजेनुसार तेल घालून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला कसली फोडणी द्यायची नाही, काय नाही, जिरं मोहरी वगैरे काही नाही घालायचं आहे. फक्त डायरेक्टली आपल्याला भरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि मंद आचेवर नाही याला छान असं शिजवून घ्यायचं. एक 5-7 मिनटं लागतात दोन्ही साईडनी शिजण्यासाठी. तर मंद आचेवर शिजवायचे, नाही तर ना मिरची कच्ची राहील आणि जळून जाईल. त्यामुळे ना मंद आचेवर आपल्याला एका साईडने पहिल्यांदा म्हणजे भाजून घ्यायची, शॅलो फ्राय करून घ्यायची आणि नंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची. तर आता इथे छान अशा सगळ्या मिरच्या मी पॅनमध्ये घातलेल्या आहेत.
आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल वाफेने छान असं पटकन शिजून जाईल. आणि थोडासा मसाला उरला होता तर तो यामध्ये असं वरतून घातलेला आहे. तर आता यावरती झाकण ठेवून ना आपण मस्त असं 1-2 मिनिटभर शिजवून घेऊया. आणि मंद आचेवर करायचं, नाहीतर खालून जळून जाईल, आपल्या मिरचीची चव पूर्णपणे बिघडून जाईल. तर हे पाहू शकता किती मस्त दिसत आहेत ना, आणि चवीला अप्रतिम लागतं आहे. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा, थोडंसं वेगळं काहीतरी. नेहमी नेहमी बेसन पिठात तळून खाण्यापेक्षा या अशा पद्धतीच्या नक्की बनवा, खूप सगळेजण आवडीने खातील. झाकण ठेवून ना 2 मिनटं शिजवून घेऊया. तर एका साईडने झाकण ठेवून शिजवून घेतले, पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि असं खरपूस खरपूस झालेले आहेत खालच्या साईडनी. आता दुसरी साईड पलटून घेतलेली आहे आणि ते पाहू शकता आपल्या मिरच्या ज्या आहेत कलर चेंज झाला आहे आणि शिजलेल्या आहेत छानपैकी अशा, हे पाहू शकता. तर या पद्धतीने आपली ही मिरची तयार झालेली आहे आणि ताटामध्ये तुम्ही 2-2 मिरच्या घेऊ शकता खाण्यासाठी. अप्रतिम लागतात. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत.